संतोष दादा एक खेळाडू प्लीज पाठवा प्लीज या. कारण की बॅटिंगच्या वेळी तुमच्याकडे खेळाडू कमी असतील नो डाऊट काही हरकत नाहीये पण फलंदाजीच्या वेळी तुम्ही एक खेळाडू जरूर पाठवा. गोलंदाजीच्या वेळी आम्ही बाउंड्री लाईन वरती उभ्या असलेल्या खेळाडूंना नावं विचारून ऍडजस्टमेंट करतो. मॅचला होईल सुरुवात. मॅचला होते सुरुवात. अंपायरचा येतो ग्रीन सिग्नल. करूया सुरुवात. देऊया काउंट डाऊन 5 4 3 2 1. लेट्स प्ले द क्रिकेट. गणपती बाप्पा. पहिला चेंडू बॅकफुटला. स्वागत केलंय किरणचं आणि पहिला चेंडूवरती स्वागत केलं जात आहे. व्हॉट अ स्ट्रोक यार. आरामामध्ये किरण गोलंदाजीसाठी उभं क्रमांक 1 मध्ये. संतोष सूर्यवंशी. नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर. सध्या चर्चेत आहे हाही संतोष. का नसणार चर्चेत. त्याची जर अशी बॅटिंग राहिली तर तो चर्चेतही असणार आणि ट्रेंडिंगलाही असणार. पहिल्या दोन्ही चेंडूवरती लगातार 2 षटकार येत आहेत. ही सुरुवात झाली आहे हनुमान चषक 2025 ची. हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर आयोजित हनुमान चषक 2025. टॉस विजेता झाल्यानंतर जिंकल्यानंतर जी गोलंदाजी घेतली त्यामध्ये ओव्हर क्रमांक 1 आणि साबळेवाडी टीमची बॉलिंग अटॅक आतापर्यंत जबरदस्त मानली जाते. टेनिस क्रिकेट रबर क्रिकेटमध्ये देखील किरणचे ते येणारे चेंडू मात्र सध्या पाऊस नाहीये. खेळपट्टी सुखी आहे. चेंडू थांबून येणार. वेळ भेटणार. वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळलं जाणार. या सगळ्या गोष्टी होणार आहेत मैदानामध्ये. गती परिवर्तन हाही लॉफ केलाय. बॅटीच्या अगदी समोरून वळवण्याचा प्रयत्न होता किरणचा पण चेंडूला टर्न होऊन दिलं नाहीये. सरळ बॅटीने खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर मधून डीप मधून क्षेत्ररक्षण चांगलं होतं. इथेही 2 धावा कंप्लीट केल्या जातात. याही 2 धावेच्या मदतीनं येस अंपायर 1 शॉट. येस थँक्यू. त्याची एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीनं आता टीमची टोटल 13 या आकड्यावरती 13 धाव संख्या. उचललाय हाही उचललाय. कॉल दिलाय कॅचचा. कॅच होणं महत्वाचं आहे. चेंडूच्या खाली अगदी दोन्ही हात एकत्र येईपर्यंत चेंडू निघून गेला. खाली येत असताना जे गुरुत्वाकर्षण आहे त्याच्या विरोधामध्ये चेंडू अडवणं गरजेचं होतं हातामध्ये. मात्र अखेरीस चेंडू अगदी धरतीवरती आदळतोय. कॅच ड्रॉप ज्याला म्हणतात. जीवदान भेटलंय. चेंडू पडल्यानंतर जास्त टर्न नाही भेटलाय. व्हाईट बॉलचा इशारा. कारण की जो किरणची गोलंदाजी ती लेग स्टिक वरून तो आतमध्ये वळवतो जेव्हा पाऊस नसतो तेव्हा. इतर वेळी त्याचे येणारे वेगवान चेंडू मात्र सध्या आपण पाहिले तर धावा भेटतायत. यॉर्कर खडून काढण्याचा प्रयत्न सरळ बॅटीनं. खेळाडू अगदी आहे सर्कलच्या आतमध्ये. एकच सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. मिरसवाडी टीम या मॅच मध्ये एक चांगला परफॉर्मन्स त्यांनी सुरुवातीला दाखवला. एक चांगली सुरुवात त्यांनी सुरुवातीला केली आहे. कारण की 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये अशी सुरुवात महत्वाची आहे. 6व्या घेरवरती तुमची गाडी चालू झाली पाहिजे. संघाची धावसंख्या अगदी शोभोला जी 16 धावसंख्या. गती परिवर्तन. विठ्ठन बॅकफुटला जातोय. पंच केला. लॉफ्ट केला चेंडूला. आवाज दिला एकाच धावेसाठी. दुसरीसाठी जाणार नाहीयेत. कारण की माहिती स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायचे. संतोष जर स्ट्राईक वरती असेल तर एक चांगला धावसंख्येचा आलेख जाऊ शकतो आणि यासाठी एकाच धावेती समाधान मानलेत. संघाची धावसंख्या 1717 म्हणजे 17 धावा ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस. आज अख्खं गाव आलंय. अख्खं गाव म्हणजे ती धमकीच दिली असेल. जो येणार नाही त्याचा विषय संपला. म्हणजे असतात धमक्या. भाऊ तू येतो का बँजो पाठवू असं. आता गणपतीचं आमचं वर्गणी पाठवतो का कसं करू असं असतं. मग ते गाव अख्खं आलंय सगळं. गावाचं एकत्र राहणं खूप महत्वाचं असतं. क्रिकेटच्या माध्यमातून आणि गोलंदाजीसाठी दाखल झालाय. अतुल आयकॉन लेवलला एक गाव मधून
आलेला हा खेळाडू अतुल. ओहो विठ्ठन खेळला, पकड दिलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. कॅच होणं इम्पॉर्टंट होतं अतुलला बघा, कारण की अतुलची जी नाराजगी आहे ती खेळाडूवरती आहे, ती फिल्डरवरती आहे. कारण की ही कॅच हातात बसत नाही, बसवावी लागते. ही कॅच बनत नाही, बनवावी लागते. बऱ्याचशा कॅचेस पकडल्या नाही जात, त्या बनवाव्या लागतात. आणि ही कॅच बनवणं गरजेचं होतं. जिथे आपण पाहिलं संतोष सूर्यवंशी एक चांगल्या फॉर्ममध्ये, संतोष सूर्यवंशी चांगल्या कनेक्टिंग फॉर्ममध्ये, आणि अशा वेळी त्याला थांबवणारा एक चांगला चेंडू त्यानं हाताळला होता अतुलनं. भरपूर महत्वाचे या कॅचेस ठरतात. एक नाही तर एकाच दिवसामध्ये भरपूर मॅचेस या कॅचेसमुळे फिरतात. उदाहरण द्यायचे तर किती द्यायचे. संतोष सूर्यवंशी अप्रतिम फटका, बॅकफुटला जातो, पूर्ण पंच, पूर्ण ताकद लावली या फटक्यामागे. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संतोष सूर्यवंशीला इथे थांबू शकता, पण फेकी तुमची दमदार हवी आहे. आणि त्या फेकीमध्ये जर दम असला तर संतोष सूर्यवंशीला दुसऱ्या धावेमध्ये तुम्ही पकडू शकता. मात्र संतोष सूर्यवंशी सध्या सापडत नाहीये, कारण की त्याची ज्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे ती जबाबदारी, बोलतात ना की मी घेतो आज जबाबदारी, ती जबाबदारी संतोषनं घेतली आहे. आणि ते दिसून आलंय. बऱ्याच जबाबदाऱ्या या दाखवायच्या नसतात, करून पूर्ण दाखवायच्या असतात, आणि तो करून दाखवतोय आजची जबाबदारी. वॉट बॉल फसवलं, चकित केलं. अतुल बोलत असेल अब मार के दिका मेरे भाई, अब मार के दिका. आणि जी मजा आहे दोघांमधली तीच तर प्रेक्षकांना बघायचे. सकाळी उठल्या प्रेक्षकांना फक्त षटकार नकोयत, धावा नकोयत. भाई बॉलर साईडवरून काय केलं जातं, बॉलिंग अटॅक मधून काय वेगळं नवीन आणलं जातं, खेळाडू एवढ्या वर्षात काय नवीन शिकलाय का, हे प्रेक्षकांना बघायचं. अप्रतिम. हाई चेंडू बॅटवरती सरळ आला नाही आहे. खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट होते. अगदी सिंगल धाव. चिकी धावा बोलतात, चोरीच्या धावा बोलतात. टीमची टोटल आपण पाहिली तर 26 या आकड्यावरती 26. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, 2 बाकी आहे. एकदा जर नारळ फुटला की मॅचेस एकदम फास्टमध्ये जातात. त्याच्यामुळे सुरुवात होणं स्पर्धेची खूप महत्वाची. 9:23 पहिला नारळ वाढवला गेला आज. हो हा फ्लाइटेड होता, पूर्ण फ्लाइटेड होता. फुल टॉस बोलू शकता, एक ज्युसी फुल टॉस. लॉलीपॉप चेंडू, पण श्रावण आहे, लॉलीपॉप नाही खाल्ले जात. आणि याच चेंडूला खेळत असताना बॅटीची एज आणि बरोबर स्टंपवरती आदळला हा चेंडू. ब्लेड आउट. जावं लागलं फलंदाज, आपण पाहिलं तर सागरला माघारी जावं लागलं. नवीन बॅट्समन रोहित दाखल होईल. जी पार्टनरशिप होती सागरची ती महत्वाची राहिली. सागरने जी साथ दिली ती महत्वाची आहे. हर टाइम नाही हिरो बनणे का, कधी कधी विलन म्हणून देखील एक्झिट केलेली बरी असते. रोहित दाखल झाला मैदानामध्ये. एक विलन बसलाय, चकदे मानेनगरचा विलन. आहा डेंजर आहे, भेट एकदा बस त्या बाजूने. मैत्री जपणार आहे तो. बॅटच्या समोर फसलाय, हाही फसलाय. कॅच पकडली आहे का? येस, कॅच पकडली जाते. पूर्ण फसलाय आणि पूर्ण फसवलं भाऊ. हा बोलतात फसवा चेंडू. आणि हा आयकॉन लेवलला अतुल जेव्हा आला तेव्हा आयकॉन का म्हटलं? एक गाव 11 खेळून, ग्रामीण खेळून आयकॉन लेवलला आलेला हा खेळाडू आहे. फलंदाजांना कसं फसवायचं या अतुलला माहिती आहे. बोटांमध्ये जादू आहे, पूर्णपणे फिरवला. मजा आली मॅचला, मजा आली. जी गाडी चालू होती सुसाट, गाडीचा टायर थोडा पंक्चर केला या अतुलनं, पूर्णपणे थांबवलं धावसंख्येला. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. काय ट्रॉफी आहे ते बोलते. हर कोई हिरा नाही होता, हिऱ्यासारखं चमकावं लागतं, हिऱ्यासारखं घासावं लागतं, त्यानंतर हिरा बनतं. आणि तो हिरा आहे. चमकने वाली हर चीज नाही हिरा होती, काच के तुकडे कभी हिरा नाही बना करते. हे यासाठी म्हटलं जातं कारण की कहाँ पे वो 2 करोड का हिरा यहाँ पे 3 आहेत आज. मस्त ट्रॉफी, वजनदार. प्रथमेश शेजवळ गोलंदाजीसाठी दाखल झाला. केपीला फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला केपी अडकला आणि होय अडकलाय.
दुसऱ्या धावेसाठी, पण संतोष सूर्यवंशी स्ट्राईकला, ही अच्छी बात आहे, ही चांगली गोष्ट आहे. किरणला यावं लागेल कदाचित. प्रथमेश शेजवळ गोलंदाजीसाठी जसं दाखल झाला आणि साबळेवाडी टीम आज कमी खेळाडू घेऊन उतरले भाऊ. पहिली मॅच आहे, खेळाडू थोडे कमी दिसत आहेत साबळेवाडी टीमकडे. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर ज्या धावा थांबवल्यात त्या महत्वाच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये मी म्हणले पहिल्या 7 चेंडूमध्ये 3 षटकार आले. 7 चेंडूमध्ये 3 षटकार म्हणजे 7 चेंडूमध्ये 18 धावा 3 चेंडूमध्ये गोळा केलेत. आणि त्यानंतरचे आत्ताची तू मागचे 5 बॉल बघशील, मी म्हणले 6 बॉल तू बघ, मागचे 6 बॉलमध्ये धावा आलेत 4 आणि विकेट आलेत 3. एक रनआउटमध्ये 2, एक कॅचआउट आणि एक बोल्ड. हा जो वेळ आहे तो पलटला. म्हणजे पहिल्या 6 चेंडूमध्ये तब्बल 3 षटकार आणि त्यानंतरच्या 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. सर्व टीम्स आम्ही स्वागत करतो. अचानक बनपुरी रेणुका देवी स्पोर्ट टेकमेवाडी यानंतरची मॅच आहे. पंच खेळला, एक पाय हवेमध्ये, नटराज पद्धतीने हा फटका खेळलाय, जरूर कॅच पकडली आहे. विकेटचं पतन ज्या संतोष सूर्यवंशीवरती लक्ष होतं आणि ज्या संतोष सूर्यवंशीनं पहिल्या 6 ते 7 चेंडूमध्ये तब्बल 3 षटकार मारले, त्या संतोष सूर्यवंशी नावाला थांबवलंय, त्याच्या गाडीला थांबवलंय, त्याच्या गाडीला पूर्ण ब्रेक लावलाय आणि संतोष सूर्यवंशी होईल कॅच आउट बाद आउट. एक मोठी विकेट. थांबली धावसंख्या, आशिष पूर्ण थांबली आहे भाऊ. गाडी थांबली 27 वर. आपण बोललो 38-40 होतील, 28 वरती गाडी थांबली आहे. तू पुस्तकाचं पहिलं पान बघ आणि पुस्तकाची शेवटचं पान बघ. तो बोलतो ना धडा बदलतात शेवटच्या पानावरती, तो हा बदलतो. श्री गणेश म्हणजे संकट मोचक म्हणून गणेश धावून आला. आता संघासाठी एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न नाहीये, गणेशला थांबवलं. गणेशची हाईट जबरदस्त आहे. म्हणजे तुला लांबून एखादा खो खो खेळाडू, कबड्डी खेळाडू ज्या पद्धतीने मार्गस्थ होतं त्या पद्धतीने त्याची हाईट आहे. बरेचसे खेळाडू या हाईटचा फायदाही करून घेतात, गोलंदाजीमध्ये असतील, बॅटिंगमध्ये असतील. चेंडू पडतोय, थोडासा गती परिवर्तन, चांगला चेंडू हाताळलाय, पूर्णपणे चांगला हाताळलाय चेंडू, फसवलं, टर्न घेतलाय, कट केला चेंडूला. बॅटीच्या अगदी समोर, बॅटीच्या टॉप एजला डिक्लेअर मध्ये जाईल चेंडू, आरामामध्ये सिंगल धाव भेटेल, एकेरी धाव. आणि या पावसाळी रबर बॉलनं जर आशिष काय दिलं असेल, खेळाडू दिले, यंग टॅलेंट दिले पावसाळी रबर बॉलने, पण पंच दिलेत चांगले या तालुक्याला. ऑफिशियल पंच नसतात पण तालुक्यामधले खेळाडू आज अंपायर बनतायत आणि ते शिकतायत आणि ते प्रॉपर शिकतायत. चांगली गोष्ट आहे. लॉफ केला सरळ बॅटीनं, लॉंगॉनच्या खेळाडूला यावं लागेल, पुढे यावं लागेल, चेंडू त्याच्यापर्यंत नाही येणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यासाठी, कारण की हा शेवटचा चेंडू होता, लालच करावी लागते शेवटच्या ओव्हरमध्ये, मात्र कधी कधी ती येते अंगलट. इथे एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबला. एका धावेच्या मदतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावसंख्या 31 आणि 32 धावेचं टार्गेट. तू फक्त 32 पण बोलू शकतो, पण लेट्स सी. बॉलिंग अटॅक चांगला आहे मिरासवाडी टीमचा. मिरासवाडी टीमची एक खासियत आहे, जशी तालुक्यात एंट्री झाली होती तशी तळवलीमध्ये पहिली स्पर्धा त्यांनी मारली होती, प्राइजमध्ये होते आणि तिथून पुढे मिरासवाडी हे नाव प्रत्येकाच्या लक्षात राहिलं. टॉससाठी जाऊयात. या अचानक बनपुरी आणि रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. या चगडे वगैरे कोणीतरी या. नाही चगडे नको, श्रावण चालू आहे. रविदा तू ये. टॉस कोण मागणार? नेहमी तोच. छोटा आहे तू. छापा काटा. येस, महत्वाचा टॉस आहे. छापा कॉल. निर्णय थोड्या वेळानं सांगणार. नाही लागलीच सांगणार.
गोलंदाजीसाठी तू जाशील? 100%. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीये. तिथे आवाज येतोय रे. 32 धावेचं टार्गेट. 32. बॉलिंग अटॅक मिरसवाडी टीमकडे देखील आहे, हे विसरून चालणार नाहीये. अमित दादा वेलकम. साबळेवाडी टीम 32 रन्स टू विन. ठरल्याप्रमाणे एक ओपनिंग पेअर आहे साबळेवाडी टीमची, म्हणजे अतुल आणि प्रथमेश. आणि तीच कदाचित दाखल होईल. आज बरेचसे गावावरून देखील खेळाडू दाखल झालेत आज मानाईनगर च्या आयोजनासाठी. त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. नवी मुंबई पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि दाखल झाले 2 खेळाडू, या दोघांबद्दलच बोलतो. म्हणजे ही ठरलेली पेअर यासाठी, कारण की बऱ्याचशा सामने या दोघांनी आतापर्यंत विजेते करून दिलेत. एक सुरुवात बोलू शकतो तू, ती प्रथमेश शेजवळ रुद्र स्पोर्ट्स म्हणून एक नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोकण, भांडूप, भिवंडी इथपर्यंत जो बॅटचा ब्रँड गेला महाराष्ट्रामध्ये, रुद्र स्पोर्ट्स, ज्याचा मयूर पन्हाळकर आपण पाहिले तर ब्रँड अँबॅसिडर. आणि त्या रुद्र स्पोर्ट्स ब्रँड जी बॅट आहे त्या बॅटचा ओनर म्हणजे प्रथमेश शेजवळ. अतुल आणि प्रथमेश शेजवळ दोघे दाखल झालेत मैदानामध्ये. आणि आता गोलंदाजी बघायची मिरासवाडी टीमची, कारण की गोलंदाजीला रोहित पासून सुरुवात होणार. पहिली गोलंदाजी रोहितच्या हातामध्ये यासाठी, कारण की रोहित सुरुवात करून देतो मिरासवाडी टीमला. आजची सुरुवात काय असेल रोहितची? कारण की पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आलेत भाऊ, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेत फक्त 9, आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेत फक्त 4, म्हणजे 5 धावा. आता सेकंड इनिंग मध्ये काय खेळ होतो हेही बघायचं आहे. ती जी खेळपट्टी सुकी असल्यानंतर जे गोलंदाजाचं बोलतात ना, थोडंसं मरण होतं ना, ते गोलंदाज थोडीशी वाट बघतो, भाऊ पाऊस पडू देत यार, थोडासा पडू देत, किंवा चेंडू थोडासा ओला असला की गोलंदाजांना एक चांगला अनुभव भेटतो, चेंडू स्किट होतो. नुकतीच रक्षाबंधन झाली कालच्या दिवसामध्ये. आज संपूर्ण प्रत्येक खेळाडूच्या हातामध्ये जरूर राख्या आहेत. त्रास होतो रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवसापासून, ती जेवताना जी राखी बुडते ना भाजीत, सगळ्यात मोठा त्रास आपल्या भावांचा. मॅचच्या दिशेने जाऊयात. सेकंड इनिंगला सुरुवात, अंपायरचा ग्रीन सिग्नल, मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू वेगानं टाकलाय, वेगानं टाकलाय, वेगानं टाकलाय. पहिला चेंडूवरती अपील उचलली आहे. बॉडी लँग्वेज पहा फलंदाजांची, बी रिलॅक्स, कूल मध्ये राहतोय, कुछ नहीं हुआ. मात्र ज्या पद्धतीने अपील केली आहे ती अपील मध्ये दम होता, अपील मध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स होता रोहितच्या. ही गोलंदाजी आहे रोहितची. रोहित कट गोलंदाज नाही, तो फास्ट गोलंदाज आहे. त्याचे येणारे फास्ट चेंडू हे फलंदाजांना कनेक्ट करायचे असतात. ताकदीचा खेळ नाहीये रोहितची गोलंदाजीवरती, बॅटिंग करण्याचं टायमिंग. आणि रोहित या मॅच मध्ये एक चांगला कमबॅक करतोय. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, अप्रतिम चेंडू, गुडनेस स्पॉटवर राईज झाला. बॅटीची टॉप एज, विकेट किपर ला जवाब कॅच. व्हॉट अ विकेट किपिंग, केपी होता. कारण की हा सेम चेंडू थोडा मागे ठेवून राईज झाला, उसळी घेतली या चेंडूनं. आणि त्यानंतर केपीचं कौतुक का नाही करायची, ही झेप. केपीची बॉडी स्ट्रेच केली, हात स्ट्रेच केला, बोटांचा पिसारा केला, अडकला चेंडू त्याच्यामध्ये. गोलंदाजासाठी विकेट किपर खूप महत्वाचा आहे. विकेट किपरनं ही विकेट सोबत मिळवली आहे गोलंदाजासोबत. व्हॉट अ कॅच यार.
या सुरुवातीबद्दल आशिष आपण बोलत होतो की मिरासवाडी टीमकडे बॉलिंग अटॅक आहे, ते 32 लाही घाम फोडू शकतात, मात्र समोरून बॅटिंग कशी होते त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. उपाध्याय सर वेलकम. तालुक्याला भेटलेले एक चांगले पंच. येस सर. नाही, क्रिकेटने दिलेले मित्र आहेत. त्या उपाध्यायानं आपली ओळख कुठे होणार होती. क्रिकेटमुळे भेटलेले मित्र आहेत जे तुटत नाहीत कधी. उपाध्याय सर सकाळी लवकर येतात विदाउट इन्व्हिटेशन. हे प्रेम हवंय क्रिकेटबद्दल, तालुक्याबद्दल आपुलकी हवी आहे. अमोल माने त्यांचे आभार व्यक्त करेल. हा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगलमध्ये 1 धाव जाईल. एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडीशी पुढे जाते, म्हणजे अकाउंट ओपन होतंय. श्री गणेशा होतं. येस, अमोल माने हेच नाव घेतलं होतं, कारण की अमोल माने एक मेहनती पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये आयोजन म्हटलं. शिवाजी जाधव बॉस सोबत सातत्याने मेहनत करत असणार, त्याच्यामुळे उपाध्याय हे चांगले अंपायर आपल्याला भेटले. कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे जिथे कव्हरला एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. एकेरी दुहेरी धावा आणि त्याच्यामध्ये खराब चेंडूवरती आक्रमण कसं केलं जाते. वड बॉल अप्रतिम चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश शेजवळचा. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला, कारण की ओव्हर क्रमांक 1 चे 5 चेंडू झाले तर अशीच धावा दिलेत फक्त 2. एक डिक्लेअर मध्ये भाऊ आणि एक धावून घेतले. जी गोलंदाजीची स्ट्रॅटेजी आहे, जी गोलंदाजीची धमक आहे, ती पहिल्याच सेकंड इनिंगला फोडणी दिले मॅचला. लॉफ करण्याचा प्रयत्न पुन्हा निघून जातोय. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू. 6 चेंडू मध्ये धावा दिले 2, विकेट घेतले 1. रोहितची गोलंदाजी आता थांबली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि मिरासवाडी या टीमला एक चांगली सुरुवात या रोहितनं करून दिली. म्हणून मग अशी उल्लेख केला की ओव्हर क्रमांक 1 रोहितच्याच हातामध्ये असते, कारण की अशी सुरुवात करून देतो जिथून मागील 2 गोलंदाजांसाठी एक वेगळा कॉन्फिडन्स तयार करतो, एक वेगळा मी म्हणेल की सर्कल गोळा करून देतो. आणि ओव्हर क्रमांक 2 संतोष सूर्यवंशी दाखल होईल. बॉलिंग अटॅक आहे ती खूप महत्वाची आहे. तो 32 धावा आणि आता 12 चेंडू फक्त बाकी आहेत. 12 मध्ये आता तुला 30 करायचे, प्रत्येक ओव्हर मागे 15 करायचे. एखादी 20 ओव्हरची 20 धावांची ओव्हर तुला शोधायची. संतोषचा पहिला चेंडू यॉर्कर, बॅट स्विंग केली बॅटीच्या अगदी बॉटमला, एक सिंगल धाव. आता कॉन्फिडन्स बघा खेळाडूंचा, कारण की बाउंड्री लाईन वरून पण आता टाळ्या वाजू लागलेत. हा कॉन्फिडन्स आहे टीमचा. जी एनर्जी आहे ना, एनर्जी ती तयार केली जाते मैदानामध्ये. फुल टॉस चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू कॅच साठी जाईल, ड्रॉप होईल. एक सिंगल धाव. फुलटॉसला षटकारामध्ये तकदीर करणं महत्वाचं आहे, कारण की फुलटॉस सारखे नाही भेटत. कदाचित एखादा भेटतो जिथे चेंडू हातातून निसटतो किंवा फास्ट टाकण्याच्या प्रयत्नामध्ये, मात्र तो फुलटॉस तुम्हाला घेता आला पाहिजे. हाई फुलटॉस हा घेतला प्रथमेश शेजवळनं. सांगितलंय आहे मी, आणि जोपर्यंत मी मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत मॅच जिवंत आहे, सामना जिवंत आहे. व्हॉट अ मॅच. आता मॅचला फोडणी भेटली, मॅचला एक वेगळी सुरुवात झाली. आज असे शब्द येतील, तेल गरम झालंय, फोडणी दिली, शिट्टी बाजली, हे असे शब्द येतील आज. फुल टॉस चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, वेगाने जाईल चेंडू, टप्पा पडतो, निघून गेलाय. रबर बॉल आहे, रबर बॉल पडला की दुगडी रफ्तार से जाता है, आणि त्याच वेगानं चेंडू निघून गेला. खळखटॅक अगदी 2 चेंडू मध्ये 10 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर 14 या आकड्यावरती 14.
8 चेंडू आता 18 धावेची गरज. 8 चेंडू मध्ये 18. 10चा फरक आहे. 8 चेंडू 18 तो 10चा फरक आता गोळा करायचा आहे. म्हणजे राहिलेला 10 धावांचा जो फरक आहे तो आता मात्र कव्हर करायचा आहे. 8 चेंडू 18चा फक्त 10. आत्ता 2 चेंडू मध्ये 10 आलेत. म्हणजे जसे षटकार चौकार येतील मॅच बनत जाईल. मैच खुद नहीं बनता, बनाना पड़ता है उसको. मैच बनवावी लागेल. लॉफ केलाय सर बॅटीनं. फटका चांगला आहे. खेळाडू लॉंगॉनला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रथमेश जाईल. थांबवलाय. चुकीचा कॉल. 2 धावा होणं गरजेचं. मात्र आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न कितपत योग्य. आबेल या 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या गेल्या. तू मे येस नो वेट यामध्ये थोडीशी शंका होते की कुठे विकेट नको जावी. 5 चेंडूचा खेळ झालाय. टीमची टोटल आता 16 वरती जाऊन पोहोचले. 16 5 झाले ना बॉल. 1 टू गो. पहिला चेंडू डिक्लेअर. त्यानंतर एक रनआउट चेक करू का. ओके लेट्स सी. रनआउट करूया चेक. जो रिव्ह्यू आहे त्याचा उपयोग केलाय. आपल्याकडे रिव्ह्यू आहे उपयोग करूयात. घरी जाऊन थोडी भाजी बनवायची त्याची. म्हणजे लेट्स सी. जे दिसणार ते सांगितलं जाईल. जर पिक्चर क्लिअर असेल तर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचणार नक्की. इट्स OUT क्लिअर आउट. हा जो रिव्ह्यू कडे जाण्याचा जी निर्णय आहे जो कोणाचाही असेल निर्णय तो बेस्ट राहिला. कारण की भाऊ तुझ्याकडे रिव्ह्यू आहे आणि आत्ता जर तू रिव्ह्यू घेतला नसता तर त्या रिव्ह्यू वरती तुला ऑफरही भेटली नसती. रिव्ह्यू घेणं हा डिसिजन योग्य राहिला. गुड डिसिजन. रिप्ले दाखवला जातो. वॉट अ टेलिकास्ट यार ओमसा MTC. आहा क्लास. पूर्ण हवेमध्ये होती. जी ड्रॅग करतो बघा बॅट ड्रॅग करो जल्दी ती झाली नाहीये. खूप छान रिप्ले. खूप छान. टीमची टोटल थांबेल 15 या धावसंख्येवरती. 15 अजूनही 17 धावा हवेत जिंकण्यासाठी. अंपायर येस. शेवटचा चेंडू. येस 1 टू गो. लॉफ केला जातो. हा षटकार येणं गरजेचं होतं. हा षटकार येणं गरजेचंच होतं आणि मॅच इथेच बनली. कारण की हा जो शेवटचा चेंडू आहे ना तो तुम्हाला राजा बनवणार. षटकार आला तर राजा, डॉट आला तर विलन हे ठरलेलं होतं. 6 चेंडू 15 बनली मॅच. तुला प्रत्येक 12 चेंडू मध्ये हव्या होत्या 30. एका ओव्हर मध्ये हव्या होत्या 15. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. म्हणजे या ओव्हर मध्ये धावा चांगल्या आलेत. 6 चेंडू 11 हे समीकरण. टीमची टोटल झालेली आहे 21 या धावसंख्येवरती. 32 धावेचं आव्हान म्हणजे 6 चेंडू 11 धावा हे समीकरण. गोलंदाजीसाठी गणेश. 6 चेंडू 11 मॅच बनली. जो शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. येस प्रथमेश. संघाची धावसंख्या किती झाली आहे. 21. येस 21. 11 हवेत. आता नवीन फलंदाज जो मैदानामध्ये दाखल झालाय तन्मय. जो फ्रेश बॅट्समन. पहिला चेंडू ते खेळतोय आणि मगाशी बॅटिंग साठी जो गणेश आला होता ज्याच्या हाईट फॅक्टर बद्दल आपण बोललो होतो की काही खेळाडू आपल्या हाईट फॅक्टरचा उपयोग करतात फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीमध्ये. त्यालाच बाहेर काढला. 6 चेंडू मध्ये 11 धावा हवेत. एक बॉल महत्वाचा आहे. तन्मय आणि प्रथमेश. लेट्स सी. प्रथमेश नॉन स्ट्राईकला उभा आहे.
जर त्याला नॉन स्ट्राईकलाच उभा ठेवला 3 चेंडू, मॅच पूर्ण हातात गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या. स्ट्राईक प्रथमेश जवळ, मॅच साबळेवाडीकडे वळू शकते. सेक्टरेशन थोडंसं बदललं जाते, थोडी फील्ड बदलली आहे. ओहो हो, चुकीचा चेंडू, चुकीचा, त्याच्यामध्ये +1 भेटते. +1 भेटले, वाईट +1. ऊपर वाला जब भी देता छप्पड़ फाड़ के, हाँ ठीक है, लेकिन बॉलर जब भी देता डिक्लेअर झोन में, वाईट प्लस डिक्लेअर. 6 चेंडू 9, सिंगल डिजिट धावा येतात. ज्या सिंगल डिजिट समीकरण, सिंगल डिजिट धावा, 6 चेंडू 9. डबल डिजिट धावा असतात तेव्हा ते ऐकायलाही तुला अवघड वाटतं. जेवण असलं की एवढे खुश असतात. हे बघ, हे आनंद आहे त्यांचा. आज जेवण आहे भाऊ. सोडून दिलाय, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. तन्मयचा जो बॉडी लँग्वेज आहे तो पॉझिटिव्ह दिसतो भाई. कोणत्याही दबावामध्ये नाही. चेंडू आला, लाईन पिक केली, सोडून दिला. जाने दो, इसमें 13 घाटा, मला एकच हवी धाव. ओ नाही, आता फसला जातोय. अंपायर सांगतील भाई आपने किया क्या, आपण तुम्ही ऍक्शन केली नाही, काय केली नाही. डेलिब्रेट हा आहे, कारण डॉट बॉल येईल. डेली आहे हा, पूर्ण डेली आहे. ऍक्शन नाही, काही नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. समीकरण जर आपण पाहिलं आशिष तर येणार आहे 5 चेंडू 8 धावेची गरज. 5-8. पहिली मॅच चांगली बनली आहे. शॉर्ट आर्म जॅक खेळलाय, डिक्लेअर झोन आहे हा. फटका चांगला होता, 1 धावेनं. 4 चेंडू आता 7 धावेची गरज. जो शेवटच्या चेंडू होती सेकंड ओव्हर मध्ये षटकार आला, तिथे मॅच बनली. प्रथमेशनं मारलेला तो षटकार, आणि आता तो स्ट्राईक वरती आला. नॉन स्ट्राईक वरतीच आहे तो. आणि तन्मय कशा पद्धतीने खेळ बनवतोय, कारण की एक्स्ट्रा प्लस, व्हाईट +1 आलेली एक्स्ट्रा धाव. त्यानंतर आणखीन एक आलेला व्हाईट बॉल. तिथे ज्या 3 धावा आहेत त्या मॅच थोड्याशा फसवत आहेत. 4 चेंडू मध्ये तब्बल आता 7 धावेची गरज. हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकला. हाफ ट्रॅकर बॅटीच्या टॉप एजला आल्यानंतर फक्त एक डिक्लेअर धाव येते. हा जो हाफ ट्रॅकर आहे खूप महत्वाचा आहे. आता 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. मॅच कुठे आली माहितीये, मॅच अशा क्षणाला आले जिथे तुम्ही एक डॉट जरी घेतला तरी मॅच फसू शकते. आता ती वेळ नाहीये जिथे डॉट येईल. येस, लेग अंपायर तुम्हाला, आपण खेळाडूंना बॉल चॉईस फक्त 2 देतोय. येस, डन. 3-6. वड बॉल, चांगला आहे चेंडू. एक धाव घेऊ की नको. येस, नो, वेट. ही जी स्ट्राईक आहे, ही सुरुवातीला हाच उल्लेख होता. हा उल्लेख होता, कारण की प्रथमेश शेजवर जर स्ट्राईक वर येतोय तर मॅच बनते. त्याला नॉन स्ट्राईक वरती ठेवणं, मॅच बनवणं. डॉट बॉल, 2 चेंडू 6. कारण की तू जेव्हा 6 चेंडू 11 ऐकलं तेव्हा बोललास बनली मॅच. अब क्या बोलेगा, फसली मॅच. 2-6. ओहो हो, पायवती सर येणारा चेंडू, अगदी एक सिंगल धाव. 1 चेंडू आता हवेत. 5 धावा म्हणजे षटकार. भाऊ तू चौकार जरी मारला तरी एका धावेची ती बोलतात ना झळ तुला लागणार नक्की. हवाय तर षटकार, नो कॉम्प्रोमाइज. 1 चेंडू 5 म्हणजे 1 चेंडू 6. तब्बल षटकार हवाय प्रथमेश शेजवळला. 8वावा लागेल तो ओव्हर क्रमांक 2चा शेवटचा चेंडू, जिथे त्याने षटकार लगावून मॅच आणली. आणि आता षटकार लागून मॅच जिंकावी लागेल. मात्र बॉलिंग अटॅक गणेशचा लाजवाब. जो रोहित पासून जी सुरुवात झाली बॉलिंग अटॅक, संतोषने 2 षटकार खाल्लेच जरूर, पण रोहित आणि गणेश जबाबदारी घेतली. 1 चेंडू 5.
ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न. मिरासवाडी टीम राहिले विजेता. व्हॉट अ मॅच यार. 32 धावा डिफेन्स केलेत. आशिष 32. 18 चेंडूमध्ये 32 धावा करून दिल्या नाहीयेत बॉलिंग अटॅकनं. व्हॉट अ मॅच यार.